नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हेल्दी आलू मेथीचे पराठे बनवणार आहोत. आलूचे पराठे तर मुलांना खूपच आवडतात, पण त्याबरोबर पौष्टिकही देणे आवश्यक आहे. त्याकरता अगदी हेल्दी अँड टेस्टी असे आलू मेथीचे स्टफिंगवाले पराठे बनवणार आहोत. मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवले तर ते एकदम टेस्टी आणि पराठ्यामधील सारणसुद्धा एकसारखे भरल्या जाईल, ते कुठेही कमी जास्त होतील नाही. असे पराठे पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलंच असेल. चला तर मग पटकन पराठे बनवूया, दह्यासोबत खायला सुरुवात करूया. पराठे बनवण्यासाठी येथे मी मेथी घेतलेली आहे. मेथी निवडताना नेहमी छोट्या पानांची घ्यायची, एकदम मोठ्या पानांची मेथी घ्यायची नाही, ते खायला कडवट लागते. मेथी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे. पराठे बनवण्यासाठी एका परातीत 1 मोठी वाटी कणिक घेतली आहे. त्यामध्ये 1 छोटी वाटी बारीक चिरलेली मेथी घेतली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची. यानंतर यामध्ये आपण हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा घेतलेला आहे, तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ घातले. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. पाव चमचा हळद घालायची. त्यानंतर हे सर्व कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे पीठ व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर याला 1 चमचा तेल घालून परत थोडंसं मळून 15 ते 20 मिनिटाकरता झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण बटाट्याचे सारण तयार करून घेऊया. त्याकरता कढईमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम केले. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची 2 ते 3 पाने, 1 मीडियम आकाराचा कांदा कट करून घातलेला आहे. कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत छान परतवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे. लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला जाडसर वाटून घेतली, ती यामध्ये घालून छान परतवून घ्यायचं आहे. याला थोडा गुलाबी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालून छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 3 मीडियम आकाराचे बटाटे उकडून ठेवले होते. बटाटे आपण यामध्ये स्मॅश करून घालून घेणार आहोत. ते छान परतून घ्यायचं. व्यवस्थित एकजीव झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठसुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ परतून आपली बटाट्याची चटणी तयार आहे. आता हे आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता आपलं स्टफिंगसुद्धा तयार आहे. हे थंड करून घेऊया. आता आपण पराठे बनवण्यासाठी सुरुवात करूया. त्याकरता गव्हाचे पीठ हाताला थोडे लावून घ्यायचे. मळून ठेवलेल्या गोळ्यापैकी एक छोटा पेढा हाती गोल करून घ्यायचा आहे. त्याची आपल्याला चपाती लाटतो त्याप्रमाणे नॉर्मल चपाती बनवून घ्यायची आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे काठाने थोडंसं पातळ लाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने केले तर तुमचा पराठासुद्धा एकसारखा पातळ राहील, वरील कवरसुद्धा एकसारखी येईल. यानंतर आपण अगदी मधोमध चौकोन आकारामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि सर्व बाजू याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे आहे. पोळपाटावर थोडे गव्हाचे पीठ पसरवून घ्यायचे, त्यामुळे आपला पराठा लाटताना चिकटणार नाही. त्यानंतर अगदी हलक्या हाताने एकसारखे प्रेस करून घ्यायचे आणि लाटण्याने सुद्धा अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे. तवा आधीच मी गॅसवर गरम व्हायला ठेवलेला आहे. आता पराठा बनवून तयार आहे. आता आपण हा छान भाजून घेणार आहोत. सुरुवातीला तेल घालायचे नाही. पराठा एका साईडला तसाच भाजायचा आहे. त्यानंतर पलटवून घ्यायचा. त्यावर 1 चमचा तेल घालायचं. तुम्ही तेलाऐवजी तूपही घालू शकता. त्यानंतर पलटवून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. वरच्या साईडने सुद्धा 1 चमचा तेल लावून घ्यायचं आहे. या प्रकारे छान गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस पराठे भाजून घ्यायचे. हे पाहताच अगदी तोंडाला पाणी सुटते. याचप्रमाणे आपण राहिलेले पराठेसुद्धा बनवून घेणार आहोत.
ते सुद्धा याचप्रमाणे लाटून तव्यावर छान तेल किंवा तूप घालून याचप्रमाणे भाजून घ्यायचे आहे। आणि हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत, लाल लसुणाच्या चटणीसोबत किंवा तुम्ही हे असेच नुसते पराठेसुद्धा खाऊ शकता। हे असेसुद्धा खायला अगदी अप्रतिम लागतात। आपले पराठे बनवून तयार आहेत। आता आपण हे दह्यासोबत सर्व करूया। असे पराठे पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल। यामधील सारणसुद्धा अगदी काठापर्यंत भरलेलं आहे। एक पराठा मी तुम्हाला कट करून दाखवत आहे। तुम्ही यामध्ये पाहू शकता सारण अगदी काठापर्यंत एकसारखं भरलं गेलेलं आहे। या पद्धतीने पराठे बनवले तर तुमच्या घरचे तुम्हाला आठवड्यातून 2 वेळेस हे पराठे नक्कीच बनवायला लावतील। तर मग तुम्ही सुद्धा हे पराठे नक्की बनवून बघा आणि आवडले की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा।